केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे असंही म्हणावं। आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा रेशनधारकांना राज्यातील रेशनधारकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, राज्यातील रेशनधारक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजेत। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून आज रेशन कार्ड संबंधित 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा राज्यातील 52 लाख रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांचा फायदा प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे सुद्धा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा रेशनधारकांना राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयांचा हप्ता मागच्या 1 वर्षांच्या अगोदरपासून सर्व लाडक्या बहिणींना मिळत आहे। त्याचप्रमाणे राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे। राज्यातील अपंग नागरिकांना मानधन देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी रेशन कार्डवरती 10 आनंदाचे निर्णय आज लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर या तिघांमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमधून रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। या 10 आनंदी निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख रेशनधारक आर्थिकदृष्ट्या सक्षम सुद्धा बनणार आहे। तर एकंदरीत हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, या 10 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून अचानक हा निर्णय का घेण्यात आलेला आहे तर बघा रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशनचा तांदूळ आणि रेशनचा गहू अगोदर चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा मिळत नव्हता, परंतु यापुढे सर्व रेशनधारकांना रेशन कार्डवरती जे गहू आणि तांदूळ मिळतात तर ते गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे मिळणार आहेत। कारण तुम्हाला वर्षानुवर्षे जे गहू आणि तांदूळ दिले जात होते तर या गव्हावरती आणि या तांदळावरती डॉक्टरांच्या माध्यमातून संशोधन करण्यात आलेले आहे। तर या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जे अगोदर गहू आणि तांदूळ दिले जात होते तर त्या गव्हामध्ये आणि तांदळामध्ये जास्त पौष्टिकता नव्हती, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजारांचे प्रमाण वाढलेले होते। तर या आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षानुवर्ष जो गहू तांदूळ मिळत होता तर तो गहू आणि तांदूळ बंद करण्यात आलेला आहे। आता यापुढे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा गहू आणि तांदूळ मिळणार आहे। परंतु रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला फक्त गहू आणि तांदूळ मिळणार नाहीत, त्यासोबत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 10 वस्तू वाटप करण्यात येणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा रेशनधारकांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रेशन कार्डवरती 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। ते 10 आनंदाचे निर्णय आपण सविस्तर पद्धतीने सांगत आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण पांढऱ्या रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांपैकी कोणत्याही आनंदी निर्णयाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार नाही। फक्त पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या ठिकाणी या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे। बघा रेशनधारकांना
सरकारने भरपूर दिवसांपासून या रेशन कार्डवरती निर्णय घेण्याचा ठरवलेला होता, परंतु याच्या अगोदर सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला होता. कारण राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे, तर या लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागतात. त्याचसोबत राज्यामध्ये अजून काही योजना सुरू आहेत, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या योजना असतील, ज्येष्ठांच्या योजना असतील, अपंगांच्या योजना असतील, तर अशा भरपूर योजना आहेत. या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याला या सरकारला द्यावे लागत असतात. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला होता. परंतु रेशनधारकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी थेट केंद्र सरकारकडून या ठिकाणी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी थेट राज्य सरकारकडे आलेला आहे. तर या निधीच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी 10 नंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. याचा लाभ राज्यातील 52 लाख रेशनधारकांना होणार आहे. बघा, रेशनधारकांना राज्य सरकार या रेशन कार्डवरती मोठमोठे निर्णय लागू करत आहे. काही आनंदाचे निर्णय याच्यामध्ये लागू सुद्धा होतच आहे. तर एकंदरीत आपण 10 आनंदाचे निर्णय बघणार आहोत. परंतु या 10 निर्णयांपैकी पहिले जे 3 आनंदाचे निर्णय आहेत, तर हे 3 आनंदाचे निर्णय तुम्ही भरपूर दिवसांपासून ऐकत असाल, परंतु याची अंमलबजावणी आजपासून होत आहे. बघा, भरपूर दिवसांपासून फक्त बातम्या फिरत होत्या, कारण सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर एक GR काढण्यात आलेला होता. त्या GRच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, परंतु आता प्रत्यक्षामध्ये फायनल GR काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आजपासून या ठिकाणी रेशन कार्डवरती 10 नंदाचे निर्णय लागू सुद्धा होतच आहे. आता बघा, रेशनधारकांना या 10 नंदी निर्णयांच्या माध्यमातून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून राज्यातील रेशनधारकांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे. कारण राज्यातील पिवळे रेशनधारक, केसरी रेशनधारक वर्षानुवर्ष सरकारला मतदान करत असतात आणि या सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना याच्या अगोदर फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते आणि ते गहू सुद्धा चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते. या गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये कीड पाहायला मिळत होते, गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खराबी सुद्धा पाहायला मिळत होते. त्याचप्रमाणे तांदूळ सुद्धा चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा मिळत नव्हता. भरपूर रेशनधारकांनी तहसील कार्यालयामधील अन्न पुरवठा विभागामध्ये तक्रारी केलेल्या होत्या की रेशनच्या तांदळाचा भाव शिजत नाही, रेशनच्या तांदळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजारांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती सुद्धा भरपूर रेशनधारकांनी दिलेली होती. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून म्हणजेच भारत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे की रेशनधारकांना यापुढे चांगल्या दर्जाचा, चांगल्या क्वालिटीचा गहू आणि तांदूळ मिळणार आहे. बघा, रेशनधारकांना या ठिकाणी तुमच्यासाठी जे 10 आनंदाचे निर्णय लागू होत आहेत, त्या 10 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना चांगल्या क्वालिटीचा गहू आणि तांदूळ दिले जाणार आहेत. आता आपण उर्वरित 9 आनंदाचे निर्णय या ठिकाणी सांगत आहे. बघा, रेशनधारकांना दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना फक्त रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळणार नाही, तर या गव्हासोबत, तांदळासोबत रेशनधारकांना विविध प्रकारचे मसाले, सोयाबीन, मीठ, गोड तेल, त्यासोबत विविध प्रकारच्या साबणा असतील, साखर असेल, मीठ, मैदा, हरभरा, विविध प्रकारच्या डाळी असे टोटल मिळून प्रत्येक महिन्याला किराण्याचं किट देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. बघा, रेशनधारकांना 10 आनंदी निर्णयांपैकी पहिले 2 आनंदाचे निर्णय सांगितलेले आहेत. आता तिसरा आनंदाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा तिसरा आनंदाचा निर्णय भरपूर रेशनधारकांना माहिती असेल, परंतु रेशनधारकांना या निर्णयाची अंमलबजावणी मागच्या काही दिवसांपासून होईल असं वाटत होतं. त्यामुळे बातम्या फिरत होत्या, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये सरकारच्या तिजोरीवरती भार येत होता. त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये हा निर्णय लांबणीवरती पडलेला होता, परंतु आता सरकारकडे, केंद्र सरकारकडून निधी आलेला आहे. त्यामुळे हा निर्णय या ठिकाणी आजपासून लागू होत आहे. तर तो तिसरा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष गहू, तांदूळ मिळत होते, त्या गव्हासोबत, तांदळासोबत किराणा देण्यात येणार आहे. आणि या किराण्यासोबत तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना या ठिकाणी खर्च पाण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळणार आहेत. तर हे पैसे किती मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, त्याची माहिती सुद्धा देतच आहे. परंतु रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांपैकी चौथा, 5वा आणि 6वा हे 3 आनंदाचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे आणि तुमच्या फायद्याचे आहे. त्यामुळे चौथा, 5वा आणि 6वा आनंदाचा निर्णय काळजीपूर्वक पाहायचा आहे. जे रेशनधारक वेळ काढून हा व्हिडिओ पाहतील त्या रेशनधारकांचा फायदा होईल, परंतु जे रेशनधारक टाळाटाळ करतील, पुढचे आनंदाचे निर्णय पाहणार नाही, तर त्यांचा तोटा होणार आहे आणि त्यांना परत पश्चाताप 100% होणार आहे. परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती 10 आनंदाचे निर्णय लागू होत आहेत, परंतु या 10 आनंदी निर्णयांचा लाभ सरसकट सर्व रेशनधारकांना देण्यात येणार नाही. कारण आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढल्याचे भरपूर असे रेशनधारक सापडलेले आहेत. आता आपल्या राज्यामध्ये बाहेरच्या राज्यातील लोक येऊन या ठिकाणी काही छोटा मोठा पाणीपुरीचा व्यवसाय करत आहेत, कोण या ठिकाणी जिलेबीचा व्यवसाय करत आहेत. म्हणजेच पोटा पाण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामधून या ठिकाणी लोक आलेले आहेत. तर ते लोक या ठिकाणी पाणीपुरी विकून, जिलेबी, वडापाव विकून मोठमोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बंगलो घेतलेले आहेत, जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड सुद्धा काढून घेतलेले आहे. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील जे रेशनधारक असतील त्यांना याचा लाभ मिळणार नाही. जरी त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे देऊन रेशन कार्ड काढून घेतलेले असेल, चुकीचे कागदपत्रे देऊन या ठिकाणी नकली बनावट कागदपत्रे तयार करून रेशन कार्ड काढून घेतलेले असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. फक्त महाराष्ट्र राज्यातील पात्र रेशनधारकांनाच या 10 नंदी निर्णयांचा लाभ होणार आहे. त्यामुळे रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता या 10 नंदी निर्णयांसाठी लावण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसला तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या 10 नंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे. बघा, पहिले 3 आनंदाचे निर्णय सांगितले. पहिला निर्णय, गहू तांदळ चांगल्या क्वालिटीचे मिळतील. दुसरा आनंदाचा निर्णय, या गहू तांदळासोबत किराण्याचं किट मिळणार आहे. तिसरा आनंदाचा निर्णय, या ठिकाणी रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत. आता आपण चौथा, पाचवा आणि 6वा आनंदाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पाहायचा आहे. बघा, चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा चौथा आनंदाचा निर्णय महत्त्वाचा आहे. पाचवा आनंदाचा निर्णय, जर तुमच्या घरामध्ये एखादी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी पाचवा आनंदाचा निर्णय. 6वा आनंदाचा निर्णय, जर तुमच्या घरामध्ये 60 वयांपेक्षा अधिक वयाचे कोण ज्येष्ठ नागरिक असतील तर 6वा आनंदाचा निर्णय तुमच्यासाठी फायद्याचा आहे. बघा, चौथा आनंदाचा निर्णय शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे. पाचवा आनंदाचा निर्णय, लाडक्या बहिणींकडे रेशन कार्ड असेल तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय आहे. आणि 6वा आनंदाचा निर्णय 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. बघा, चौथ्या आनंदी निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी बघा, रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जो चौथा आनंदाचा निर्णय रेशन कार्डच्या माध्यमातून मिळत आहे तर तो चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी जर विहीर खोदण्यासाठी पैसे नसतील तर सरकारच्या माध्यमातून या रेशन कार्डच्या आधारावरती विहिरीसाठी अनुदान मिळणार आहे. त्यासोबत जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये लाईटचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सोलार पंप या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 30,000 रुपयांमध्ये सरासरी 3 लाख रुपये किमतीचा सोलार पंप देण्यात येणार आहे. आता बघा, ह्या झाला चौथा आनंदाचा निर्णय. आता आपण 5वा आनंदाचा निर्णय बघत आहोत. बघा, जर तुमच्या घरामध्ये एखादी लाडकी बहीण असेल आणि त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्यांना 1500 रुपयांचा जो हप्ता मिळत आहे तर त्या हप्त्यामध्ये अजून 600 रुपयांची वाढ सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. 6वा आनंदाचा निर्णय म्हणजे जर तुमच्या घरामध्ये 60 वयांपेक्षा अधिक वयाचे कोण ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पेन्शन आता मिळणार आहे. बघा, हे झाले 6 आनंदाचे निर्णय. आता आपण रेशन कार्डवरती जो 7वा, 8वा, 9वा आणि 10वा हे शेवटचे जे 4 आनंदाचे निर्णय लागू होणार आहे तर ते 4 आनंदाचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शेवटचे 4 आनंदाचे निर्णय काळजीपूर्वक ऐकायचे आहे. परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 10 नंदी निर्णयांचा लाभ सरसकट सर्वांना मिळणार नाही. याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता लावण्यात येत आहेत. जर तुम्ही रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही या पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच मला रेशन कार्डवरील या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. अन्यथा जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही या पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे जे रेशनधारक याचं पालन करणार आहे त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ सुद्धा मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पात्रता सांगत आहे, तुम्ही काळजीपूर्वक या पात्रता सुद्धा ऐकायच्या आहेत. तर बघा, रेशनधारकांना पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं. पांढरे रेशन कार्ड असेल तर लाभ मिळणार नाही. त्यासोबत या ठिकाणी दुसरी पात्रता म्हणजे त्या रेशन कार्डला सरासरी 6 महिने झालेले असायला पाहिजेत. बघा, 6 महिन्यांच्या अगोदर रेशन कार्ड काढलेलं असेल, मग त्याच्या अगोदर तुमचं 2010 सालामधलं, 2000 सालामधलं किंवा 1900च्या सालामधलं रेशन कार्ड असेल
तरी पण लाभ मिळेल. त्यासोबत तिसरी पात्रता म्हणजे सरासरी तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. चौथी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. या 4 पात्रतांमध्ये जे पिवळे रेशनधारक केसरी रेशनधारक पात्र ठरत असतील त्याच रेशनधारकांना या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. आता बघा रेशनधारकांना पात्रता बघितलेली आहे, परंतु रेशन कार्डवरती सुरू होणारा लागू होणारा 7वा आनंदाचा निर्णय, 8वा आनंदाचा निर्णय आणि 9वा आणि 10वा आनंदाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि कधीतरी एखादा सण आला म्हणजेच गुढीपाडवा आला किंवा या ठिकाणी दसरा आला, दिवाळी आली तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आनंदाचा शिधा 100 रुपयामध्ये वाटप केला जात होता. परंतु मागच्या 2 वर्षांपासून ज्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब झालेले होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्या कार्यकाळामध्ये एकदा आनंदाचा शिधा मिळालेला होता, परंतु मागच्या वर्षामध्ये आनंदाचा शिधा रेशनधारकांना मिळालेला नव्हता. त्यामुळे रेशनधारकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पत्र लिहिण्यात आलेले होते आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलेले होते. त्यामुळे सरकारने दिलेल्या माहितीनुसार जरी आनंदाचा शिधा ही योजना बंद केलेली असली तरी पण सरकार तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय या ठिकाणी लागू करत आहे. तर हे 10 आनंदाचे निर्णयांपैकी आता आपल्याला फक्त शेवटचे 4 आनंदाचे निर्णय पाहायचे आहेत. बघा 7वा आनंदाचा निर्णय, बघा 7वा आनंदाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा 7वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना जर ऑपरेशन करायचं असेल किंवा हॉस्पिटलमध्ये काही मोठा खर्च आलेला असेल तर तुमचा 5 लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे. फक्त तुमच्याकडे रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. त्यानंतर या ठिकाणी 8वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न कमी असेल तर त्यांना शाळेमध्ये म्हणजेच रेशनधारकांची मुले असतील तर त्यांना शाळेमध्ये या रेशन कार्डच्या आधारावरती त्यांची फी कमी केली जाणार आहे. त्यानंतर 9वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला वयाच्या 60 नंतर सरकार 3000 रुपयांची पेन्शन देणार आहे. आणि शेवटचा 10वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून जेवढ्या पण काही योजना सुरू होतील तेवढ्या सर्व योजनांचा लाभ रेशनधारकांना सर्वात अगोदर दिला जाणार आहे. बघा हे 10 आनंदाचे निर्णय आजपासून लागू झालेले आहेत. फक्त रेशन कार्डची KYC करा, रेशन कार्ड अपडेट करा, रेशन कार्ड ऑनलाईन झालं पाहिजे, सर्व घरातील सदस्यांची नावं रेशन कार्ड ऑनलाईन मध्ये दाखवली पाहिजे. बघा संपूर्ण सविस्तर माहिती दिली. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांना शेअर करा.